विष्णू सहस्त्रनाम आनंद. आपल्या आजचा पाचवा भाग. पाचवा भाग का? तर याच्या आधी चार भाग झालेत म्हणून. यापेक्षा याला काही असे वेगळं नाही. अनेक जण विचारतात की विष्णू सहस्त्रनामामध्ये हाच श्लोकानंतर हा श्लोक कसा आला. नाही माहिती. कारण असेल की नसेल हेही माहिती नाही. आहे. पण त्या श्लोकांमधल्या जे काही नावं आहेत, ती नावांचा जर का अर्थ कळला, एखाद दुसऱ्या नावाचा अर्थ कळला, तरी सुद्धा खूप होतं. आज काय सुरेख डिस्कशन सुरू झालं आपल्या ग्रुपवर. अप्रतिम सुरेख. हे पाहण्याचा प्रकार आहे सगळा. यपश्यती सपश्यती असं भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलंय. पाहण्यावर भर आहे हा. पाहणं ज्या वेळेला होतं, ज्या वेळेला मनामध्ये शब्द नसतो, त्याच वेळेला खरं पाहणं होतं. बाकी मग विचारांची ताडून बघणं होतं, खरं पाहणं होत नाही. मग कृष्ण म्हणतो यपश्यती सपश्यती, पाहिलं की दिसणार आहे. जो पाहतो त्याला दिसतं. मग त्या ह्या फ्रेज बद्दलची आठवण एक नंतर सांगेन. एक अनाउन्समेंट आपलं पुढे जायच्या आधी. भगवद्गीतेचा कोर्स सुरू होत आहे 14 पासून. आज आपल्या ग्रुपवर डिस्कशन झालं होतं की कुठे आहे विष्णू. कृष्ण सांगत असतो बघ विष्णू इथे आहे. अथर्व शीर्षी सांगत असतो बघ विष्णू इथे आहे. नावं काही द्या. अहम मम मे मया मत म्हणा, किंवा त्वम त्वया तू म्हण, नाही तर मी म्हण, काही असेल ते असेल. नावं भरपूर आहेत. फक्त फॅक्ट एकच राहते ती. मग ती कुठली? अर्जुनाला तीच आठवण करून देतो. आपण काय त्या तत्वज्ञानात वगैरे जायचं नाही. दोन मित्रांचा संवाद म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं. सुसंवाद काय झाला ते पाहायचं. उत्तरांची गंमत पाहायची. प्रश्न उत्तर जो खेळ आहे ना भगवद्गीतेतला, अफाट आहे. अफाट. सुरेख. तशी प्रश्नोत्तर जर का मी माझ्याशी करू शकलो तर काय पाहिजे. त्यामुळे अध्याय वगैरे आपण करणार नाही याच्यामध्ये. पाठांतर गोकून तर मुळीच घेणार नाही. तत्वज्ञानाचा काथ्याकूट होऊच शकत नाही. काय काथ्याकूट करणार? आणि त्यामुळे कर्मपर आहे का भक्तीपराची चर्चा होऊ शकतच नाही. त्यामुळे आनंद घेत पुढे जायचं. भगवद्गीता माझी पाठ नाही. ज्यांची पाठ असेल त्यांच्याबद्दल आदर आहेच. आश्चर्य पण वाटतं. म्हणता येणं गरजेचं पण नाहीये. भगवद्गीतेमधले श्लोक माहिती असण्याच्या नाही गरज. त्यामुळे जसं आहे तसं छान नाटकाला यायचं. 10 अंकी नाटक आहे. म्हटले ते एकांकिका, पण एकांकिका समजण्यासाठी 10 अंक आपले आहेत. 9 वाजता असतं इंडिया टाइम. आणि यावेळेला वेगळा पॅटर्न वापरतोय की फक्त शनिवारी. मग बघू. त्या उरलेल्या ह्याच्यामध्ये नाहीतरी शनिवार रविवार असायचं, आता शनिवार फक्त. बाकी सगळी माहिती मी ग्रुपवर दिलेलीच आहे. त्यावेळेला आपण ते तशी बघू. आजचा जो श्लोक आहे ना, म्हणजे पहिला श्लोक जो आपण प्रॅक्टिस करणार आहोत तो असा आहे. मरीचिर दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तम हिरण्यनाभ सुतपाह पद्मनाभ प्रजापती. आता ज्यांना आठवत असेल त्यांना आठवत असेल की पद्मनाभ हा शब्द आधी गेलाय. त्यामुळे पुन्हा तेच की एकाच नावाला वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ असू शकतात. आणि संस्कृतमध्ये तर याला काही सुमारच नाहीये. एक शब्द, एक क्रियापद, काय किती अर्थाने वापरता येतं. त्यामुळे आपण आपल्याला जो अर्थ समजतोय तिकडचा तो घ्यायचा, व्यवहारात आणायला लागायचा. व्यवहारात आणता आणता अजून काही न समजलेलं समोर यायला लागतं. आणि हा जो लपाछपीचा खेळ आहे ना, त्या लपाछपीच्या खेळामध्ये जेवढा आनंद आहे तेवढ्यात एकदम उत्तर मिळण्यात नाही येतो. आणि मिळालेलं उत्तर हे कधीच आपलं नसतं, दुसऱ्यांचं ऐकलेलं. आपण स्वतः प्रयत्न करावेत. पद्मनाभ. मरीचिर. आता जे सूर्यनमस्कार घालतात त्यांना आठवत असेल की अरे कुठेतरी ऐकल्यावर का. किंवा एका कथेत सुद्धा त्याचा उल्लेख आहे की राम सुद्धा साडी आणायला गेला आणि गंमत झाली सगळी. इतकं साधं गणित आहे. त्याचं सुद्धा ते नाव तेच होतं, आठवतंय का? मरीची. असंच काहीतरी होतं है ना. आणि सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा तो 8वा नमस्कार जो येतो तो मरीचे नमः. मग सूर्याशी काहीतरी कनेक्टेड आहे मरीचे. असं म्हटलं जातं की इट्स अ लाईट किंवा रे. प्रकाशाचा किनार किंवा प्रकाशाचा झोत असं पण म्हणू शकतो, किंवा किरण. असा तो. मग प्रकाशाचा किरण असा मी आहे का? हा. हे सगळं पुन्हा कुठेही प्रत्येक ठिकाणी कनेक्ट होत आहे की माझी दिवसभरामधली एखादी अवस्था अशी असते की जिथे स्वच्छ काही काही गोष्टी दिसत असतात मला.
एखादी अवस्था अशी असते की तिथे काहीच दिसत नाही, सगळाच गोंधळ नुसता, जागा असून गोंधळ. काही वेळेला खरोखर जागा असतो, दिसतही असतं, पण तरी घाई असते. प्रकाशाचा किरण म्हणजे सत्व, ज्याला नाव दिलं गेलंय सत्व, एवढंच. सो मरीचिर दमनो हंस. आणि दमन, दमन हा शब्द दरवेळेला असा विचित्र वापरला जातो. शांततेच्या नावाखाली सप्रेशन पाहिलेलं आहे आणि म्हणून दमन, दम, हे तसं भयंकर आहे. दाबून ठेवलं की कधी ना कधीतरी स्फोट होतो. त्यामुळे मध्येच आजच कोणाशी तरी बोलणं चालू होतं, मग ऍक्सेप्ट करायचं का सगळं? म्हणलं, तुम्ही लाख म्हणाल, ऍक्सेप्ट होणार आहे का? ऍक्सेप्ट ही करण्याची क्रियाच नाहीये. ऍक्सेप्ट हा येणारा अनुभव आहे. त्यामुळे मी ऍक्सेप्ट करायला शिकलोय आजकाल. खोटं बोलणं चाललेलं आहे, गोंजारणं चाललेलं आहे, जमलं नाहीये, म्हणून मग दाबणं चाललेलं आहे. त्यामुळे दमन या शब्दाचा खरा अर्थ होतो चॅनलायझेशन. आता दम हा जर का इंग्रजीमध्ये लिहिला तर कसं येईल? अगदी अँग्लो इंडियन त्याचं स्पेलिंग लिहिलं, माझा कसं MAZ आहे, तसं दम कसं होईल? DAM, डॅम. डॅम काय करतो? असं दाबून नाही ठेवत, पाणी फुटेल ना धरण ते. पण असलेलं ते बरोबर चॅनलाइज करतो, किती दरवाजे कधी उघडायचे, कधी कुठला दरवाजा कुठल्या दिशेला उघडायचा, माहिती असं त्याला. फार झालं की उघडून टाकावं, असं पण असतं काही वेळेला, फुटला तर कठीण. त्यामुळे दम, दम म्हणजे विष्णूचा जो दमन आहे, दमन याचा अर्थ असं दाबलाय का, सप्रेस केलाय का? नाही. टेमिंग आहे. एखाद्या प्राण्याला, एखाद्या घोड्याला, असा अवखळ घोडा आहे किंवा जबरदस्त असा ताकदवान घोडा आहे, त्याला कसं असं दाब हाणामाऱ्या करून नाही चालत, त्याला त्याला बरोबर ते वळवावं लागतं. आणि ते जे वळवणं आहे ते म्हणजे दमन. आणि ह्याच्याशी कनेक्ट ह्या प्रतरधनाशी आहे. आणि त्या प्रतरधना दम त्याच्याशी कनेक्ट हा पाहण्याशी आहे. म्हणून मी आजचा भाग पाहण्याने सुरुवात केला होता. बऱ्याचदा कसं होतं, जाऊ दे ना, नाही पटत आहे ना, द्या सोडून. अरे, नाही पटत आहे तर नाही पटत आहे, ते मनात राहणार आहे. सोडून द्या म्हटल्याने सोडून दिलं असतं, ती गणित केवढी सोपी झाली असती, पटापट सुटल्या असत्या ना गोष्टी. सोडून देते, सोडून देतोय, सोडून देते असं म्हणून सुद्धा धरून ठेवलेलं असतं की नाही. का धरून ठेवलेलं असतं? कारण सुटलेलं नसतं ते, हाणामाऱ्या चाललेल्या असतात. मला माझ्यावर विजय मिळवायचा आहे. अरे, माझ्यावर विजय मिळणार म्हणजे कोणतरी हारणार ना. मग त्यापेक्षा जे आहे ते पाहणं. म्हणून आज ग्रुपवर मी एक प्रश्न विचारलाय, का हो बाबा चूक बरोबर म्हणजे काय? काय आहे चूक? नुसतं पाहूया, त्याच्या आधी एकदम अनालिसिस करायच्या ऐवजी पाहत जायचं. याचा पुढे आजच्याच भागामध्ये येणार आहे सर्वदृक. पाहणं आहे सगळं, विश्वरूप दर्शन पाहणं आहे. मग दमन, मग मी असं करतो का? चॅनलाइझिंग द एनर्जीज. माझ्या शक्ती ज्या आहेत, जी अफाट शक्ती घेऊनच जन्माला आलेलो आहे. फक्त मला माझ्या शक्तीचा अंदाजच नाहीये काही. लिमिटेड मध्ये अनलिमिटेड भरलेलं आहे, त्यामुळे अनलिमिटेड समजतच नाहीये मला. त्यामुळे आयदर मी रोखून तरी ठेवतोय शक्ती, किंवा भलतीकडे तरी वळवलं जात आहेत, कधी बरं जातं कधी नाही चालत, कधी चिडचिड राग, एनर्जीच आहे ना ती. ती कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने जात असेल, फाईन, देर इज नथिंग रॉंग, देर इज नथिंग राईट. मी चॅनलाइज करू शकतो का? असा तो दमन. म्हणजे हा पहिला श्लोक जो आहे, मरीचिर दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तम हिरण्यनाभ. आता बघा, हिरण्यनाभ सुद्धा तेच आहे, ज्याच्या नाभीतून जे उगमस्थान आहे, ज्यांनी भरण पोषण होतं, तिथून हिरण्य सोनं, हिरण्यवर्णाम हरिणीम. परत तेच लक्ष्मीला म्हटलेलं आहे, सुतपाह पद्मनाभ प्रजापती. सगळ्या शब्दांचा अर्थ आपण समजून घेत नाही आहोत, पण मरीची दमनो, विथ अ क्लिअर लाईट. डोळ्यावर पट्ट्या बांधून दमन, दमन नाही. लक्ष न देऊन दमन नाही. दुर्लक्ष करून दमन नाही. व्यवस्थित बघून, जे नकोय ते ऑटोमॅटिक समजायला लागेल की अरे, ह्यात काय आहे. म्हणजे दे सोडून एवढंही म्हणावं लागणार नाही. ते ज्यावेळेला होईल त्यावेळेला प्रतरदना जमेल. हाणामाऱ्या करून प्रतरदना झाला तर ते उलट नाही का येणार. हा सगळा त्याच्यामधला भाग आहे. आपण थोडी प्रॅक्टिस करू आणि मग येईल पुन्हा रिव्हिजनला, नका काळजी करू. चला, सोपा श्लोक आहे. विसर्ग जे कंसात दिलंय ते आपण म्हणत नाही, त्याच्या ऐवजी काय दिसतं ते कंसाच्या बाहेर दिलेलं असतं, तेवढं म्हणायचं. मरीचिर्दम नो हंस सुपर्णो भुजगोत्तमः
मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः। संपूर्ण वर्ड सांग. मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः। मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः। हिरण्यनाभः सुतपाः. सोपं आहे. तो विसर्ग येणार आहे. तो पुढे मिक्स मिक्स चांगला होईल, आता नका काळजी करू. हिरण्यनाभः सुतपाः. पद्मनाभः प्रजापतिः. ओळखीचे ते मंडळी सगळे आपल्या. पद्मनाभ काय आधी झालंय. हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभ प्रजापतिः. हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभ प्रजापतिः. आता संपूर्ण श्लोक म्हणू. म्हणत असताना मरीची दमनो याचा जर का अर्थ रेंगाळला मनामध्ये तर छान येईल. मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभ प्रजापतिः. मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभ प्रजापतिः. Right. मग दमन याच्याकडे पाहिलं ना आपण. अर्जुनाला सुद्धा तो ताळ्यावर कधी आला अर्जुन? 11व्या अध्यायात. आता अध्याय आहेत म्हणून अध्याय भगवद्गीतेत नाहीत. गप्पांमध्ये अध्याय नसतात. असतील तर मी तुमच्यावर गप्पा मारणार नाही. हा, आता 5वा अध्याय सुरू झाला आपल्या गप्पांचा. नाही मग नको बाबा. असं बोलता 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 शेवटी सांगावं लागलं की बाबा रे, तुझी पश्यंती माझी पश्यंती त्वम चत्वारि वाक्पदानी. ह्या पश्यंती काही आपली एक होत नाहीये. तू जे म्हणतोस ते खोटं आहे, चूक आहे असं माझं म्हणणं नाहीये. मी जे म्हणतो तेच बरोबर आहे असंही माझं म्हणणं नाहीये. कृष्णाचा स्टँड पॉइंट खूप क्लिअर आहे. इतिमे मतः. असं का नाही करत तू? इकडे येऊन बघ. मग काय तुला वाटतंय? सर्व दृक्. आता जो श्लोक आपण घेतोय त्याच्यामध्ये हा एक शब्द आहे 22व्या श्लोकामध्ये. श्लोकांचे नंबर वगैरे लक्षात ठेवू नका, मी आपलं सांगतोय. अमृत्यू सर्वदृक् सिंह संधाता संधिमान स्थिरः अजो दुर्मर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. फारच सुंदर आहे ते. पहिल्या ओळीमधला पहिला श्लोक आणि दुसऱ्या ओळीमधला पहिल्या ओळीमधला पहिलं शब्द आणि दुसऱ्या ओळीमधला पहिला शब्द आपण नंतर पाहू. पण एक आपण कुठला ऐकला शब्द? अमृत्यू सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिर अजो दुर्मर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. सर्व दृक्. दृक् म्हणजे पाहणं. सर्व दृक्. साक्षी आणि सर्व दृक् याच्यामध्ये थोडा फरक केला तर होऊ शकतो. जे पाहतोय ते साक्षी भावाने पाहणं, त्याच्यामध्ये सर्व असेलच याची गॅरंटी नाही. सर्वदृक साक्षी असं म्हटलं तर वा. वाय. मग ठीक आहे. हा. मग
सर्वदृक, जे पाहीन ते संपूर्ण पाहीन. आता संपूर्ण पाहायचं असेल तर कसं असेल? मी नेहमी सांगतो विश्वरूप दर्शनामध्ये सुद्धा, भिंतीला नाक चिकटला असेल तर भिंत दिसणार नाही. भिंत पूर्ण चित्र रंगवलेली असेल आणि संपूर्ण भिंतीवर ते चित्र जर का मला पाहायचं असेल, तर जसं 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 मी लांब येईन तसं मला चित्र संपूर्ण दिसायला लागेल. जेवढा जवळ जाईन तेवढं चित्र छोटं छोटं दिसायला लागेल आणि एका लेंथ नंतर ते चित्र संपूर्ण अस्पष्ट होईल. आय हॅव टू मेंटेन अ फोकल लेंथ म्हणण्यापेक्षा ती जी माझी पर्स्पेक्टिव्ह आहे तो बरोबर कळेल. हेच कृष्णाने केलं. मग सर्व दृक हवा असेल तर जी काही घटना घडली आहे त्याच्यापासून अंतरावर आलं तरच सर्वदृक होईल की नाही, तरच प्रतर्दना जमेल की नाही. नाहीतर मग नाच चिकटेल भिंतीला, किंवा थोडं लांब आलो की तेवढंच दिसेल. अर्जुनाचं तेच होत होतं. सर्व दृक, सगळं पाहतोय. आणि कसं पाहतोय सगळं? साक्षी सर्वदृक, की हा चाललंय, हा चाललंय, मला काय करायचंय, हे पुढे ऍडिशन नाही आहे त्याच्यामध्ये. हा चाललाय. ओके, मग आता मी काय करू? हा चल, तू रोल कुठला करतोयस त्याच्यामध्ये? तुझ्या रोल सारखी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझी. तू काय करतोस? नाही, मी एका ऑफिसमध्ये काम करतोय. मग उगाच काय हातात बंदूक असल्यासारखं सीमेवर लढायला गेल्यासारखं तुझं तू काम नीट कर. सर्वदृक सिंह, सर्वदृक साक्षी, असं ज्यावेळेला दिसू त्यावेळेला तू सोपं जाईल. असा तो सर्वदृक इतका सुरेख आहे, सर्वदृक शब्द. आणि ते सर्वदृक साठी स्थिर असणं गरजेचं आहे की नाही? केवढी घाई असते प्रश्नाची उत्तर शोधायची. म्हणून मी आज त्या ग्रुपमध्ये A B C लिहिलं होतं की बाबा रे, चूक म्हणजे काय आहे आधी पाहूया का. असं चूक म्हणताच येणार नाही. अरे हो ना, पण ते चूक म्हणजे काय पाहूया का, जरा स्थिर होऊया का. बरोबर म्हणजे काय पाहूया. काय सुरेख, काय पर्स्पेक्टिव्ह आहे. विश्वकर्माच्या कामामधली चूक कशी शोधू. क्या बात आहे, वा. पहा, सुरेख आहे. गणितच सुटणार आहेत सगळे हे पाहिल्यानंतर. आता पहिल्या ओळीतला पहिला शब्द कसा आहे? अमृत्यू, ज्याला मृत्यू नाही. आणि दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द कसा आहे? अज, म्हणजे ज्याला जन्म नाही. सांगायची गरजच नाही ना. एका शब्दावर काम झालं असतं. खरं विश्वम विष्णू या दोन शब्दावरच काम होणार आहे. आपल्यासाठी एलॅबोरेट करायला दिलेलं आहे. तुला काय हवं बाबा, तुला काय हवं बाबा, तुला काय हवं बाबा, असं करत करत आहे. मल्टी क्यूज आहे नाही विष्णू विष्णू सहस्त्रनाम. तुला जे काय पाहिजे ते खा. सगळं आहे याच्यामध्ये. तुला ज्या नावाशी कनेक्ट होणार त्या नावाने तू पुढे जा. उगाच आजोबांच्या नावामध्ये भानगडीत पण पडू नको. माहिती पाहिजे म्हणून लक्षात ठेव. अज, जन्माला आला नाही तो मृत्यू कसा पावेल? अमृत्यू, जो मृत्यूच नाही झाला तो जन्माला कसा येईल? हं? ध्रुव जन्म मृतस्य सांगतोय कृष्ण त्याला की तू जन्म. मग कोण जन्माला, कोण येतं मरतं कोण? काय आजूबाजूला चाललेलं. आजूबाजूचं म्हणजे हो, मी पण त्याच्यातच आहे. आलो एक दिवस, जाणार आहे एक दिवस. त्या आजूबाजूचं म्हणण्यामध्ये सगळंच जाणार आहे. पण आहे की नाही, मागच्या जन्मात मी असा होतो, पुढच्या जन्मात मी कोण आहे. मग ते मी कंटिन्युअस आहे. लहानपणी मी असा होतो, मोठेपणी मी कसा असेल मला माहिती नाही. म्हातारपण माझं जरा नीट जावं. कोणाचं रे बुवा? मीची जाणीव अप्रतिम पद्धतीने सांगितली आहे दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये. ती जी मीची जाणीव आहे ती कायम आहे. मला मागच्या जन्मात मी कोण होतो आठवतंय, ह्याचा अर्थ मी होता. अजय अमृत्यू. ओके, मग कोण जात आहे? काय नाटकातला राजा जातो तसा, नट जिवंत आहे. नट नाही जात ना. नाट्यप्रयोग संपल्यानंतर तो बघ अजय अमृत्यू, कोणाकडे बघायचं? अरे कोण राजा अमृत्यू? काय नाही, नाटक पाहायला जा. नाटकातला नट बाहेर आला की म्हणायचं हा बघ अजय अमृत्यू. मग जन्म मृत्यू कोणाचा होता? हे आत्ता काय, नाटक झालं ते जन्म मृत्यू. नाटकाच्या बाहेर तो बघ, तो पुढच्या नाटकात पण तोच जन्म घेणार, तोच मृत्यू घेणार. तो नाही, त्याची भूमिका जन्म घेणार, त्याची भूमिका मृत्यू पावणार. मग तो चालूच राहणार. अरे शिवाजी मंदिर, गडकरी, बालगंधर्व चालू. हं? मग असं लक्षात ठेवून जर का विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर प्रॅक्टिसला मजा येईल. चला आपण प्रॅक्टिस करू पुढच्या याची. अमृत्यू, सर्वदृक, असं एक एक आहे. एकदम सोपा श्लोक आहे. काय कुठे फारशी जोडाक्षर नाही आहेत. अमृत्यू सर्वदृक्सिंह. अमृत्यू असं म्हटल्यानंतर काय आहे माहितीये का? शब्द ऐकल्यानंतर शब्दाला शब्द देण्या इतका वेळच नाहीये म्हणताना. अमृत्यू सर्वदृक्सिंह संधाता संधिमान स्थिरा.
काय शब्दाला शब्द देणार, काय वेगात चाललंय गणित. मग शब्दापेक्षा वेगात काय जातं? दृक. मग अमृत्यू म्हटल्यानंतर जर काय समोर येऊन गेलं चालेल, कुठलंही उदाहरण समोर आलं तरी चालेल. तसं हा. अमृत्यू सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः. अमृत्यु सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः. अमृत्यु सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः. अजो दुर्मर्षण शास्ता. अजो दुर्मर्षण शास्ता. विश्रुतात्मा सुरारिहा. विश्रुतात्मा सुरारिहा. ज्या शब्दांनी अट्रॅक्ट केलंय त्या शब्दाकडे लक्ष द्या. बाकी म्हणा तो पहा. अमृत्यु सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः. अजो दुर्मर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. अजून एकदा म्हणू. आता पेस कमी करू थोडी. अमृत्यु सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः. अजो दुर्मर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. हम्म. एका श्वासात म्हणते होते का म्हणा. गंमत खेळ आहे हा, खेळायला पाहिजे आपल्याला, रमवायचे की नाही. घ्या श्वास शांत, गाण्याचा हाणामारा करत घेऊ नका, जेवढा जमेल तेवढा घ्या. अमृत्यु सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः. अजो दुर्मर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. हं. स्थिर पाहिजे ना, यासाठी घाई नको. स्थिर, अचल. तो हलणार नाहीये, तो तसाच राहणार आहे, कायम राहणार आहे. आपली ग्रोथ होते, आपली वाढ होईल, आपण जाणार येणार, पण ती जी जाणीव तशीच राहणार, तो स्थिर. असा तो आहे विष्णू. मग त्याला नावं काही देऊया, काय म्हणू ते देऊ, अजून काय अजून करणार. तर हे सगळं आपल्यात आहे आतमध्ये, है ना. मग आतमध्ये आहे, त्याला अजून एक त्यांनी म्हटलंय आता पुढच्या श्लोकामध्ये. गुरुर गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो अनिमिष स्रग्वी वाचस्पती उदारधी. असा आहे. तो म्हणताना असाच म्हटला तो. गुरुर गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिष स्रग्वी वाचस्पतिरुदारधी. स्रग्वी हा शब्द ह्याच्यामध्ये असा एकदम काय ते म्हणजे सरस्वतीला पण म्हणतात, अनेक देवतांना म्हणतात, कारण ज्यांनी माळा घातल्यात असा तो म्हणजे अलंकार आहे हा साधा छान. याच्यातनं अर्थ काढा नका काढू, ब्युटी आहे याच्यामध्ये. सुंदर आहे, सुरेख फुलांची माळ आहे.
सृग्वी. सृज असा धातू येतो, ज येतो. मग माळ, हार, कर्ण असा अर्थ होतो. मग ज्यांनी हार घातलाय अशी ती, किंवा माळा घातल्या अशी ती. तर गुरु, गुरुतमो धाम. आता गुरु, आपण म्हणतो बघा, गुरुकडे जायचंय, गुरुकडे जायचंय. पण खरा गुरु आतमध्ये, गुरु बाहेर नाही. विष्णूचं चाललंय की नाही सगळं, विष्णू कुठे आहे? विष्णू आत. मग बाहेर काय दिसतं? गुरु तत्व दिसत असेल. तेजस तेजस्विनामहम, तेजस्वी मधून तेज दिसत असेल. बुद्धिम बुद्धिमतामस्मी, बुद्धिमान माणसामध्ये बुद्धी दिसत असेल. मग गुरु तत्व कोणाकडनं तरी येत असेल. गुरु बाहेर नाही. मग गुरुकडे नेणारे कोण? नाही, गुरुकडे नेणारे वाटाडे. मग काही म्हणा त्यांना. मग काही वाटाडे चांगले असतात, काही वाटाडे धक्के देतात, पण सातत्याने वाट कुठे चालू आहे की बाबा, अंधार काढून टाक, अंधार काढून टाक, किती ठेच काढतोयस, अंधार काढून टाक. गुरु असा तो शब्द जातो, अंधार काढणारा तो गुरु. तो कोण अंधार काढणार आहे? आत्ता नाही का वरती पाहिलंस, असं काय करतोस, असं हरितात्या म्हणू शकतील. आत्ता मरीची नाही का म्हणालास तू? मरीची. मरीची म्हणजे लाईट. मग अंधार कोण काढणार? लाईट. मग कोण काढणार अंधार? अरे तुझा तू तू डोळे मिटून घेतल्यावर कसं जमणार आहे? हे सगळं आपलं वर्णन आहे. विष्णू सहस्त्रनाम हे कोणाचे सहस्त्रनाम आहे सांगा आता. मग ते जे नाव आहे ते आहे, माझं पण नाव आहे विष्णू सहस्त्रनामामध्ये, धनंजय आहे म्हणून आहे त्याच्यात. वागतोयस का तसा? असं विचारतील आमच्या आजोबा. मग गुरुवात. आणि निमिष, अनिमिष तुम्हाला म्हटलंच आहे, विष्णू सहस्त्रनामामध्ये विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या इतक्या आहेत ना. आता निमिष आपण म्हणतो ना, निमिषार्धात. निमिष कुठे आहे निमिषार्धात? निमिष म्हणजे पापणी मिटणे. उन्निमिष म्हणजे पापणी उघडणे. पापणी मिटण्यामध्ये सुद्धा तुला शिकता येईल हा बाबा. हे मी नाही सांगत आहे, कृष्ण सांगतोय. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्नन अश्नन गच्छन स्वपन स्वशन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन अपि. अपि म्हणजे सुद्धा. या सगळ्या क्रियांमध्ये जो सारखा शिकतो तो, बघताना, पाहताना, खाताना, सोडताना, घेताना, हात लावताना, सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामध्ये एक अशी क्रिया आहे, उन्मिशन डोळे उघडताना, निमिषण डोळे बंद करताना. जो विष्णू सहस्त्रनाम लक्षात ठेवेल, त्यातले अर्थ जो लक्षात ठेवेल तो. असं कोणाचं तरी त्यांनी वर्णन केलेलं आहे कुठेतरी अर्जुनाला सांभाळताना. मग निमिष, निमिष अनिमिष, डोळे बंद करणारा, डोळे बंद न करणारा. है ना? जिथे आवश्यक आहे तिथे डोळे बंद करतोय, जिथे आवश्यक नाही तिथे डोळे उघडे ठेवतोय. निमिष अनिमिष. वाचस्पती असा तो. उदारधी. वाचस्पती म्हणजे वाचा, वाचा, वाचस्पती म्हणजे वाचेचा पती, वाचेचा चीफ, ज्याची बोलण्यावर सत्ता आहे. आता बोलणं, आपण म्हणतो ना बोलणं बोलणं काय करतोय, पण अर्जुनाचाही प्रश्न आहे कृष्णाला की तो जो तू काय ते चाललाय तुझ्या डोक्यात, तो वागतो कसा रे? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तो बोलतो कसा रे? तो चालतो कसा रे? बसतो कसा रे? काय प्रश्न धमाल आहेत सगळे. पण बोलणं, इट्स अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ एव्हरीथिंग अराउंड. हे व्यक्त केलं गेलेलं स्वरूप आहे. बोलण्यावरून माणूस ओळखता येतो. का म्हणतात तसं? ह्यांनी पण हाच प्रश्न कशाला विचारला होता? त्याच्यासाठी की वाणी, वाणी हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. वाणी ऑर्गन जे म्हटलं जातं ते रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यातनं बरंच काही कळतं. मग वाचस्पती, मग असा तो. स वाग्मी भवती. अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये आहे हे. एतत् अथर्व शीर्षम यो अधीते. म्हणतो नाही, पाठ करतो नाही, असं कुठेही म्हटलेलं नाहीये. जो अभ्यास करतो अथर्व शीर्षाचा, स वाग्मी भवती. स वाग्मी, वाग्मी म्हणजे वाचस्पती भवती. आता मग बोलत असताना काय काय क्रिया होत असतात पहा. काय गंमत नाहीये बोलणं. हे कम्प्लीट अर्गोनॉमिक्स चाललेलं असतं इथे सगळं. मध्येच म्हटलं होतं ना की बोलण्यामध्ये, बोलत असताना जिभेची हालचाल पाहायला लागलो की बघा एंटरटेनिंग होतं ते. म्हणजे असं भयंकर काहीतरी घडणार आहे आजूबाजूला आणि मला त्याच्यात बोलायचं असं जर का असेल, तर मग जिभेच्या हालचालीकडे लक्ष द्यावं, म्हणजे अडकत नाही आपण ते काय चाललंय त्याच्यामध्ये. कुठेतरी मन रमवायचं की नाही.
दाबण्यापेक्षा हे दमन बरं की नाही? ती एनर्जी चॅनलाइज नाही का होणार? म्हणून तर काय असं म्हणतात ना, की कोणी बोलत असताना पटकन बोलायचं नसेल आपल्याला, तर हातात पेन घ्यावं, खाली कागद घ्यावा आणि लिहायला सुरुवात करावं. हा, मग तो काय बोलतोय, म्हणजे माझी एनर्जी चॅनलाइज झाली की नाही, असं दमन आहे. नाही यार, मी गप्प बसतो. तू अरे गप्प काय बसतोयस, मनात केवढा बडबड चालली आहे तुझी. जरा तो थांबला की सुटशील की नाही बघ. मग त्यापेक्षा ती जी अशी एनर्जी ती खाली उतरव तिकडे. निदान समरी तरी होईल, अक्षर सुधारेल, हात जरा वरात आलेल. अशा गमती जमती आहेत त्या. मग बोलणं जे आहे ते काय अर्गोनॉमिक्स आहे, एवढी मुवमेंट आहे, काय फ्लो आहे, काय प्रेशर आहे. आमचे फ्लुइड मेकॅनिक्सचे सर म्हणायचे ते सगळ्यात लिस्ट इफिशियंट आहे इक्विपमेंट, सगळ्यात लिस्ट इफिशियंट. मग बोलत असताना काय बोलत असतो, जे पाहतो ते बोलायला लागतं ना. पश्यंती म वैखरी. आणि त्याच्यासाठी मध्ये कन्स्ट्रक्शन. आता काय सांगायचंय, आता काय मांडायचंय, हे मांडल्यानंतर काय आहे? मांडलं काय जात आहे, एक कान पाहिजे आजूबाजूला, प्रत्येक शब्द असा ऐकायला आला आला आला, ऐकायला आला गेला का ऐकायला. एकीकडे श्रवण चालू आहे, एकीकडे बोलणं चालू आहे, बोलण्याच्या आधी स्ट्रक्चरिंग चालू आहे, स्ट्रक्चरिंगच्या आधी विजन सुरू आहे. त्याच्यावर आजूबाजूचे फिजिकल मुवमेंट्स आहेत त्या आहेतच. इतकी जर का सजगता आली तर वाचस्पती नाही का होणार? चला तर प्रॅक्टिस करू. हं? म्हणायचे आहेत का हजार नावं? हा, चला. गुरुर्गुरुतमो धाम. गुरुर्गुरुतमो धाम. गुरु धाम. धाम म्हणजे निवास. मग गुरु कुठे राहतोय? हे काय, विश्वात? गुरुर्गुरुतमो धाम. सत्य सत्यपराक्रमः. गुरुर्गुरुतमो धाम. सत्य सत्यपराक्रमः. गुरुर्गुरुतमो धाम. सत्य सत्यपराक्रमः. आता निमिषः, अनिमिषः, अशी ती फोड आहे. आणि ते काही जणांना माहिती असेल, पण काही जणांना माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी सांगतो. हा जो एस दिसतो ना इथे, एस एस, त्याला अवग्रह चिन्ह असं म्हणतात. त्या चिन्हाची अनेक नावं आहेत हा. मला जे माहिती आहे ते सांगतोय. त्याचा काय अर्थ होतो, तो लांबवायचा थोडासा. निमिषो निमिषस्रग्वी. हा? निमिषो, म्हणजे अगदी जर का मीटर काढायचं ठरलं तरी सुद्धा निमिषो. परत एक निमिषो, निमिषस्त्र असं आहे ते. कारण तो का तिथे आहे, तो मिस नाही झालेला. पण तो आहा आणि याचा मिळून त्याने तो ओ करून ठेवलाय. आणि ला जागा दिली पाहिजे, त्याची जागा आहे, सातबारा आहे त्याचा. त्यामुळे तो तो टाकला तिकडे त्याने. निमिषो निमिषस्त्रग्वी. निमिषो निमिषस्त्रग्वी. तो स्र आहे हा. स्त्र नाही, स्र. विष्णू सहस्र पैकी तो स्र आहे. वाचस्पतिरुदारधीः. हम्म? वाचस्पतिरुदारधीः. याच्यामध्ये सुद्धा एक उदार, उदार धीही. तर आधीचा विसर्ग मिळून तो रुदारधी होतो, उदारधी. हं? संपूर्ण श्लोक एकदा मी सांगणार आहे, समोर काही दिसणार नाहीये. हा, मग हे कोऑर्डिनेट करता येतं का बघा. एक एक ओळ, जास्ती नाही. गुरुर्गुरुतमो धाम. सत्य सत्यपराक्रमः. गुरुर्गुरुतमो धाम. सत्य सत्यपराक्रमः. निमिषो निमिषस्त्रग्वी.
निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधीः. हं? मग आता हा जर का श्लोक म्हणाल शांतपणे, संबंध देणार आहे नंतर विष्णू सहस्त्रनाम थोडं हलक्या लयीमध्ये, थोडं कमी लयीमध्ये आणि थोडं रेग्युलर लयीमध्ये, त्यावेळेला एखाद दुसरा शब्द पाहायचा, बाकीचे ऐकायचे. गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधी. कुठल्या तरी एका शब्दाचं चित्र उमटतच. पहा, होईल ते. प्रत्येक सेशन मध्ये मी काहीतरी थोडं थोडं सांगणार आहे, की बरेच लोक नंतर विचारतात मी काय करतो, तर आज 2 मिनिटं मी ते सांगेन, तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या. मागच्या वेळेला मी ते मिशन सांगितलं होतं, तर यावेळेला त्या मिशनमुळे काय काय सुरू केलं हे सांगतो. हे तर मिशन होतच पाहिलेलं. या मिशन मध्ये मग काय सुरू केलं, तर बाबा काही कोर्सेस सुरू केले. हे डिजिटल तयार झालं सगळं, की हे सगळं आज ना उद्या मी जाणार आहे. माझ्यापेक्षा थोडंसं पुढे राहायला पाहिजे, थोडं ते पण जाईल कालांतराने, पण आफ्टर राहू देते, वापर होईल. स्केलेबिलिटी ज्याला म्हणतो आपण, त्याला हे सगळे डिजिटल मीडिया सुरू केला, ही पुस्तकं लिहिली. विश्व चालू ठेवायचं की नाही विष्णू म्हटल्यानंतर. मग उद्योग केले, काही इव्हेंट चालू असतात हे आता तसे. मग त्याच्यातलं कोर्सेस कुठले कुठले तेवढं सांगतो फक्त, अगदी 1.5 मिनिट. मग प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे पण कोर्स सेशन्स असतात. अप्लाइड अथर्वशीर्ष, आता अप्लाइड हा शब्द चुकीचा आहे. अध्यात्म इज अप्लाइड, थंडा कोल्ड्रिंक म्हटल्यासारखं आहे ते. पण ठीक आहे, अप्लाइड अथर्वशीर्ष, गोष्ट भगवद्गीतेची, स्केल्ड अजाईल, अप्रतिम फॅन्टॅस्टिक मोडॅलिटी आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण ती सेफ म्हणजे स्केल्ड अजाईल फ्रेमवर्क आहे. प्रोजेक्ट्स मधले ब्रिंगिंग क्वांटिटेटिव्ह विजिबिलिटी प्रोजेक्ट तेच सुरू असतं. एक लॅबोरेटरी तयार केली, कारण काय लॅबोरेटरीमध्ये खेळल्याशी गंमत नाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंट काय शिकवणार, त्यापेक्षा या लॅबोरेटरीमध्ये खेळा, पडा धडपडा, शिका सम. मग प्रोजेक्ट मॅनेजमेंट लॅबोरेटरी आहे, लिडरशिपची लॅबोरेटरी आहे, प्रपोजलची लॅबोरेटरी आहे. लॅबोरेटरीज तयार केल्या. एस्टिमेट्स गेस्टिमेट्स असतात, कुठल्याही कामाचं एस्टिमेट द्यायचं आहे, कसं देऊ. अजाईल, असे काय 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 कोर्सेस आहेत. जे मिशन मधनं जे विष्णू होता ना, त्या विष्णूचं विश्व कसं तयार होतंय एवढं फक्त मी सांगितलं, आणि त्याचा खूप उपयोग होतो या सगळ्या उद्योगाचा. अशा पद्धतीने जर का केलं तर गणित सोपी होतात, एवढं नक्की. आता जो श्लोक येतोय की नाही, फारच छान आहे. म्हणून दाखवतो. त्यातल्या त्यात कुठला शब्द अरे हा तर माहितीये असं होतं का बघा. शांत म्हणणार आहे मी. अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात. काही जणांना एकापेक्षा जास्ती शब्द पण माहिती असतील, पण एक शब्द सगळ्यांना माहिती असणार आहे, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना, गॅरंटी. काही जणांचं विष्णू पुरुष सुक्त माहिती असेल त्यांना. समाजाचं वर्णन आहे पुरुष सुक्तामध्ये, जनता झोपली की झोपली, सहस्त्राक्ष सहस्त्रपात असं. ते सबुमिम विश्व, तो पण कोणाला तरी माहिती असेल. पण एक आहे, नेता. अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणा सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्राक्ष सहस्त्रपात. हा? मग आपल्यापैकी इथे आता नेते मंडळी कोण कोण आहेत. आता ते नेते मंडळी म्हटल्यानंतर नको बाबा ते या भानगडीत नको पडायला, असं होतं बऱ्याच आणि ते दे आर प्रूव्हिंग इट ओव्हर पिरियड. पण आपण साधा शब्द घेऊ त्याला, असे स्वच्छ शब्द वापरू. आपल्यापैकी लीडर कोण आहे. लीडर कोण कोण आहे आपल्यापैकी इकडे. बर. मग आता जाऊ दे ना ते कुठे लीडर आणि डेफिनेशन. तुम्ही हे सेशन सुरू व्हायच्या आधी कुठेतरी होता. हे सेशन सुरू झालं त्यामुळे ते कुठेतरी होता. ते कुठेतरी वरनं इथपर्यंत आला. फिजिकली कुठेतरी होता, ते लॅपटॉपच्या समोरून बसलात किंवा फोन समोर घेतलात. मेंटली आत्ताही कुठे आहात मला माहिती नाही. पण जाता, परत घेऊन येता, जाता, परत घेऊन येता, आहे की नाही. हे सारखं चालू आहे की नाही. मग नेणारा तो नेता, नि नय धातू आहे. उपनयन कशावर ना आलाय ते, जवळ घेऊन जा त्याच्या. उपनिनय.
निनय म्हणजे नेणे. आपण जो ज्याला नेणे म्हणतो तो शब्द संस्कृत नि वर्ण आलाय. मग नेतो तो नेता. मग मला इथपर्यंत कोणी नेलं? माझा मीच गेलोय. हा, मदत केली अनेक लोकांनी. मग आज मी आता जेवत होतो. मग तिथून उठून मी माझ्या डेस्क स्टडी रूम मध्ये येऊन बसलो. कोणी रे नेलं तुला? मीच नेलं. ह्या विचारांच्या मागे 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 जात ते विश्व कोणी रे उभं केलं तुझं? कोणी नेलं तुला तिथे? तूच नेलंस. मग नेता. मग नेत्याला अजून म्हणायचं झालं तर गणपती, गणांचा पती, द लीडर ऑफ द टीम. मग गणपती कोण कोण आहे? अंगावर येणार ना सगळे एक दिवस, सांगतोय. मग आता गणपती अथर्व शीर्ष कोणासाठी म्हणता? जर मी गणपती असेल तर समोर कोण आहे? ते सी. आणि मग कळायला लागतं की अरे कसला अंधार आहे. हं? मग नेता. आपण प्रत्येक जण नेता आहोत. फक्त नेणारा कसा असेल त्याच्यावर नेणारा जाणारा सगळेच राहणार की नाही. मग नेणारा जर का क्लिअर असेल तर जाणारे पण. नेणारा जर का घाईघाई करत असेल तर जाणारे पण. आणि नेणारा जर का कुठे कुठे जायचं काय पत्ताच नाही तर जाणारे पण. आत्ता बाकीच्यांचं सोडून द्या. आत्ता मी माझा. मग मी माझा कुठे कुठे नेतोय बस. अग्रणी. तो पुढे पाहिजे की नाही मग? अग्रणी, ग्रामणी, श्रीमान. तो कसा पाहिजे? श्रीमान. पैसेवाला नाही, ऐश्वर्य असलेला. मग त्याच्यासाठी जे लागेल ते असेल त्याच्याकडे. श्रीमान, न्यायो नेता समीरणः, सहस्रमूर्धा विश्वात्मा, सहस्त्राक्ष सहस्त्रपात. अर्जुनाचे आहेत सगळे. अरे केवढं होतं ते सगळं. संजयाने सांगितलं आणि तसं. अरे बापरे, अनेक वक्त्र नयनम, अनेक बाहू, अनेक उदर, पश्यामि त्वाम सर्वतो अनंत रूप. तो सांगत गेलाय. तसंच आहे इकडे. विश्वात्मा, सहस्त्राक्ष, हजार डोळे. आता हजार डोळे कुठे राहणार इथे? एक लक्षात घ्या. हजार हा शब्द संख्यावाचक नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याला असलं गंडवलं गेलं ना त्याच्यात. हजार हा शब्द गुणवाचक आहे. हजार म्हणजे खूप. हजार म्हणजे हजार मोजायचे नसतात ते. हजार म्हणजे खूप रे. त्यावेळेला हजार खूप होते ना. जेव्हा जेव्हा झालं असेल त्यावेळेला हजार खूप असेल. आता कोटी अब्ज. त्यामुळे आता हजार म्हणजे कोणीतरी सांगितलं असेल जा 1000 वेळा कर. म्हणजे अरे एकदा करून जमणार नाहीये ते. अनेक वेळा करावं लागणार तुला. असं खूप. इन्फिनिटी. हजार इज इन्फिनिटी विथ रिस्पेक्ट टू वन. त्यामुळे असं अनेकदा करा. मग अशा अनेक अक्ष. अरे अनेक अक्ष म्हणजे केवढी सावधानता हवी तुला. किती ठिकाणी पाहायचं आहे तुला. असा तो सहस्त्राक्ष. मग तो असा सहस्त्राक्ष असल्यावर तो सर्वद्रूप नसेल का? पण मग आपल्याला सगळीकडे का पाहता येत नाही? अहो कारण आपण साक्षी नाही. एक पाहतोय त्याच्यात केवढी मारामारी, एवढं फ्रस्ट्रेशन रोज उठून. मग एक पाहतोय जर का ते झेपत नसेल तर मग अनेक पाहायला लागलं की काय होईल आपलं? मग अनेक कसं पाहायला दिसेल? एकामध्ये लुडबुडू नको. मस्तपैकी राहा. राजाच्या भूमिकेसारखा राजाची भूमिका करून बाहेर. शिवाजी मंदिर राजा. गडकरीला काय दुसरं कोणतरी अजून ते पुण्याला बालगंधर्वाला प्रोजेक्ट आहे. तिकडे काय करतोय? नाही तिकडे बिझनेसमन. असं जर का झालं, साक्षीत्व जमलं तर सर्वद्रुक गॅरंटेड. मग दिसणारच. कारण नाव वी आर एबल टू. आपली डायजेस्टिंग पॉवर वाढली की येणार आपल्याला. असं ते ठीक आहे. मग आपण आधी प्रॅक्टिस करूयात. हा? कुठला जो शब्द हवा असेल तो घ्या, खेळा त्याच्याबरोबर. अग्रणीर. आता तो विसर्ग र करून टाकू आपण आता. अग्रणीर ग्रामणे श्रीमान. अग्रणीर ग्रामणे श्रीमान. न्यायो नेता समीरणः. न्यायो नेता समीरणः. सगळं म्हणून आहे. अग्रणीर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः. अग्रणीर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः.
सहस्रमूर्धा विश्वात्मा. सोपं आहे, काय जोडाक्षर वगैरे नाही आहेत. सहस्त्रडोकी. सहस्रमूर्धा विश्वात्मा. सहस्राक्ष सहस्रपात. सगळा म्हणू. हा तो म्हणत असताना मी दाखवणार आहे, फक्त एक गंमत सांगतो. एक बघा प्रयोग करून, आता पाचव्या भागाला आलं म्हणून मी असं एक एक काहीतरी नवीन नवीन सोडतोय. मी मगाशी म्हटलं की नाही, श्वास घ्या आणि श्वास संपूर्ण होईपर्यंत म्हणा. तो जाऊ दे सगळा, आणि सुटला सगळा श्वास, द्या सोडून ती ओळ. काय कोणी अडत नाही का? फक्त संपूर्ण म्हणत असताना आहे तेवढा श्वास जर का टाकायचा प्रयत्न केला, तर पोट खाली खाली जातं. आणि पोट खाली झाल्यानंतर काय होतं तुमचा तुम्ही विचार करा आणि सांगा नंतर काय होतं ते. हं? काय वेगळं वाटतं का बघा? असं कुठे असं असं पण ते सगळा श्वास पूर्ण वापरावा लागेल ना, तर ती मजा येईल. असं काहीतरी बांधून ठेवल्यासारखं किंवा खेचून धरल्यासारखं येतं का बघा. आता याच्यापेक्षा हिंट जास्ती देणार नाही मी. हा, पूर्ण म्हणायचा. श्वास घ्या, भरून घ्या. असं कोणाला भरून ठेवा असं सांगता येत नाही ना, भर मारली माझी श्वासाची. हा, आणि मग संपूर्ण म्हणायचं. अग्रणीर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात. काहीतरी अनुभव आला असेल. परत एकदा म्हणून थांबू. अग्रणीर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात. ज्यांनी पूर्ण श्वास सोडायचा प्रयत्न केला, ओढ राहिली तर राहिली, काही असेल तरी सुद्धा नाही करायचं असं त्यांनी म्हटलं असेल, त्यांना नक्की कळलं असेल की बंद लागतो. मूलबंध म्हणजे जिथे मूलाधार आहे किंवा जिथे गुदद्वार आहे, असं धरून घे. कारण पोट दाबायचं आहे, मला बाहेर काढायचं सगळी हवा. करून पहा. असंच झालं पाहिजे असं नाही बाबा. हे जाता येता बघितलेलं उद्योग, जंगलात फिरताना कसं दिसतं तसं. हं? बाकी काही नाही. ह्याच्यासाठी करू नका. अनिल शब्द आहे पुढच्या ह्याच्यात. सुरेख आहे. अथर्व शीर्षात सुद्धा आहे, त्वम वायू. आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः अहत् संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः. अनिल. याच्या आधी जायच्या आधी ऐकलं का काही? अगदी सुरुवातीला कोणतरी म्हणाल होतं प्रतर्दनाचं काय करणार. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः अहत् संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः. प्रमर्दना, प्रतर्दना. एक मर्दन आहे, एक तर्दन आहे. फरक आहे थोडा थोडा, पण शेवटी मारणंच आहे. मर्दन म्हणजे मारणं, मातीत घुसळणं, दाबणं, चेपणं, मुरगळून टाकणं. तर्दन म्हणजे तोडणं, कापणं. पण शेवटी मारामारीच आहे. हं? मर्दन हे पंच याच्यामध्ये सुद्धा आहे ना, मसाजला सुद्धा मर्दन म्हणतात. मग असं दाबणं असतं ना त्याच्यामध्ये. मग ते मातीत मिळवणं असतं सगळं. मर्दन. इथे मर्दन आहे, आधी तर्दन होतं, पण शेवटी काय, गाडून टाकायचं. आणि म्हणून मग आपण या मर्दन तर्दन यासाठी मारामारी करून उपयोगाचं नसतं. एस्पेशली जो प्रश्न होता आपला, त्याच्यात काय होतं की बाबा बाकी सगळं ठीक आहे, कागद फाडून फेकून देईन, हे फेकून देईन, ठीक आहे, पण मनातल्या विचारांचं काय करू? आता पुन्हा आठवायचं नाही. असं कसं? आठवणी आहेत त्या आपल्या हातात असतात, तर काय पाहिजे. मग पुन्हा जे आठवायचं नसेल, ते जायच्या आधी एकदा डोळे भरून पाहायला नको का? जा बाबा आता, पण त्याच्या आधी एकदा
हा पाहू दे, जातोस की नाही. मग ते जे आहे ना ते साक्षी, सर्वदृक साक्षी. स्थाणू, सर्वदृक साक्षी. चल बिचल नव्हतं, एकदा पहा. तू त्याच्यात अडकूच नकोस मुळास. विष्णू, स्थाणू, सर्वदृक साक्षी. म्हणजे काय करशील बाबा? काय झालं पहा. काय झालं? करायचं तर करा, 1-2 मिनिटं आपल्याकडे फॉर्च्युनेटली आज थोडा वेळ आहे. पुढच्या श्लोकात ऑलरेडी गेलोय, प्रॅक्टिस 3 मिनिटाची आहे तेवढीच. पण एखादा प्रसंग आठवा. भयंकर चिडचिड झाली, तुमची तरी झाली, तर तुमच्यामुळे दुसऱ्या कोणाची तरी झाली. आणि ते संबंध एन्व्हायरमेंट ते काहीतरी झालंय. आणि असं माझ्या आयुष्यात कधीही झालं नाही. असं असेल त्यांनी पत्ता पाठवा, येतो दर्शनाला. पण भयंकर चिडचिड झाली, तो अनुभव आठवा. काही अशा आठवणी असतील की नको आता त्या दाबल्यात मी. अरे दाबल्यात म्हणजे मनाची ताकद आहे दाबायची म्हणून. उद्या शरीराची ताकद कमी व्हायला लागल्यानंतर मनाची राहणार आहे का तेवढी? भरकटेल नाही. मग त्यावेळेला काय करणार तू? त्यापेक्षा आत्ता घे एक एक समोर आणि काय ते बोलून टाक, मोकळा हो. मोकळा हो म्हणजे दाबू नको, दमन नको. म्हणजे असं मारामाऱ्या करत दमन नको. सर्वदृक साक्षी दमन. मग बघ एकदा काय काय झालं, काय 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 झालं, काय झालं, असं आपण विचारतो की नाही लहान मुलाला, तसं आपण काय 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 झालं. नाही अरे तो माझ्या, थांब 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 थांब. ते झालं ना सगळं. झालं, मग तू माझ्यावर का म्हणतोयस? अरे मीच होतो तिथे, हो, पण तू काय म्हणून होता तिथे? नाही, मी तिथे त्याचा भाऊ म्हणून होतो. हा मग असं म्हण ना. त्या भावाच्या भूमिकेमध्ये असताना त्या भावाच्या भूमिकेला त्या माणसाने उलट सुलट बोला, अच्छा अच्छा अच्छा, हे पाहणं. मग हे ज्याला पाहायला लागतो ना, एवढं काय सोपं असतं का? सोपं नाहीच आहे म्हणून तर करायचंय. पण दाबण्यापेक्षा हे बरं ना. सर्वदृक बरं की नाही, साक्षी बरं. म्हणजे निचरा होणारच आहे. मग प्रमर्दना साठी रक्तपात नाही होणार आहे. प्रतर्दना निचरा होणार आहे. आणि निचरा नाही झाला की तो कधी ना कधीतरी फुटणार. मग त्यापेक्षा निचरा करू. मग निचरा करायला म्हणजे काय करू बघूया. काय झालं, काय नक्की झालं? नाही अरे काय वाटेल तर बोलत होता रे तो. मग माझं पण डोकं तडकलं. माझं म्हणजे, अरे तू काय म्हणून बसला होतास तिथे? नाही मी मॅनेजर. अच्छा मग तू नाही, हा मी मॅनेजर. ओके, हा मग मॅनेजरची भूमिका करत असताना तुझं डोकं तडकलं. म्हणजे नक्की कोणाचं डोकं तडकलं? नाही मॅनेजरचं डोकं. हा, अच्छा मग मॅनेजरचं डोकं काय रे तडकलं? नाही, तडकलं म्हणजे नक्की काय झालं? तर तडकलं म्हणजे विचारायला लागले मनामध्ये, हा कोण सांगणार आम्हाला? मला म्हणजे मॅनेजरला. हे मी सांगतोय ते हलक्यात घेऊ नका. आपण आपल्या नाटकाकडे पाहतच नाही. आणि मग 800-900 रुपये काढून मग रंगमंदिरात जातो. कशाला जायचं नाटक पाहायला? मजा करायचीच, वादच नाही, धमाल शिट्ट्या. पण ते नाटक, मी रोज फुकट नाटक चाललंय माझं माझं, एकदा आपण फुकट बघावं की कधीतरी नाटक. कोण रे आजची भूमिका तुझी? आज वडील. फॅन्टॅस्टिक. वडिलांच्या भूमिकेमध्ये असलेल्या तुला मुलाच्या भूमिकेमध्ये असलेल्या त्यांनी, नाही नाही नाही, वडील या भूमिकेला मुलगा या भूमिकेने उलट सुलट बोलला. असं का बोलला असेल? अरे उलट सुलट म्हणजे काय आधी? उलट सुलट म्हणजे वाटेल ते बोलला. तुम्हाला काही कळते की नाही कळत नाही तुम्हाला म्हणजे. वडिलांना तो म्हणणार. हे सारखं, हे सारखं बाजूला आणणं म्हणजे साक्षी. साक्षी दिसण्यासाठी अंतर पाहिजे ना. 10 अध्याय घातल्या अर्जुनाने. आपल्याला 10 महिने घालायला हरकत नाही. हं? आता प्रॅक्टिस करू. म्हणजे श्लोकाची आहे. हा. आवर्तनो निवृत्तात्मा. निवृत्तात्मा तेच आहे हा. म्हणजे काय, खरं सांगू का, काही वेळेला असं वाटतं की काय नाही, एक वर्षभर चालू ठेवायची एक श्लोक फक्त. केवढं गुंफण आहे. गंमत नाहीच आहे. म्हणून म्हटलं ना, एवढा खेळण्याचं दुकान आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणून. आपल्याला लहान मूल होता आलं पाहिजे. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे आपल्याला? आपण लहान मुलासारखे जात नाही. आपण ते मोठ्या माणसासारखे जातो. मग ती खेळण्याची गंमतच जाते सगळी. तो खेळ आहे. त्यामुळे एका पद्धतीचे खेळ एका श्लोकात ठेवलेले आहेत. निवृत्त आत्मा, निवृत्त झाल्यानंतर माणसाने काय करायचं असतं? निवृत्त. वळला ना आता तू. मग आता परत परत वळून कशाला मागे बघ. मागे बघतो. हा. हे बघा कोणीतरी मेसेज आलाय, साक्षी होणं फार कठीण आहे. मग विष्णू म्हणेल तथास्तु.
काय म्हणेन मी? साक्षी होणं जमवण्यासाठी मी काय करू? विश्वयोनी आहे मी. साक्षी होणं कठीण आहे. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच असं म्हटलं म्हणजे पंचायत नाही का आपली? मग हा जो प्रकार आहे ना, निवृत्त आत्मा. आवर्तन झाली, आता निवृत्त आत्मा. आवर्तन तोच, निवृत्त आत्मा तोच. मग एवढं जर का कळतंय तुला, राजाच्या भूमिकेत आवर्तन घेतलीस, नट फिरतो का राजासारखा? त्वम वाङ्मयः, त्वम चिन्मयः, त्वम ज्ञानमयः, त्वम आनंदमयः. अथर्व शीर्ष इतकं छोटं काढून दिलंय. नाही आपण ते ऐकत. मग संवृत्त संप्रमर्दन. मग याच्यानेच तो प्रमर्दन नाही का होणार? आवर्तन म्हणजे काय कळतं कोणाला? कळेल जो निवृत्त झालाय त्याला. मग सम्यक वृत्त, ज्याला कुठे वळायचं ते कळत आहे त्याला. आत्ता डाव्या हाताला वळ, आता उजव्या हाताला वळ. असं झालं कीच ते संप्रमर्दन. आणि मग उजेड नाही काय येणार? अह संवर्तको, दिवस सुरू करणारा. अह म्हणजे दिवस, आहर निशापैकी तो आहे तो. आहत संवर्तको वन्नी, जाळणार आहे तो. जे नकोय ते जाळून टाकणार आहे, सोनं लखणार आहे. पण जे नको ते कळायला नको का? मग जे नको ते कळण्यासाठी साक्षी, सर्वदृक. हा, आपण हे म्हणू आधी. मग जाऊ. मग थांबू. अंत नाही एवढं नक्की. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दन. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दन. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दन. अहत संवर्तको वह्निर. तो र येणार आहे पुढे. अहत संवर्तको वह्निर. तो र इकडे आला म्हणून तो रनिलो झाला. रनिलो धरणी धरहा. अहत संवर्तको याचा अर्थ होतो दिवस सुरू करणारा. तो सूर्य मरीची झालाय पहिल्यांदाच. एकदा म्हणू. विज व्हिज्युअलायझेशन साठी एक गंमत देतो. प्रत्येक श्लोकाला अशी गंमत देणं जमणार नाही, ते नाही तर 2 2 तास चालेल सगळा उद्योगा. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दना. हे जर का पाहायचं असेल तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. नाटक. नाटकात त्या भूमिका चाललेल्या असतात, त्यावेळेला काय चाललेलं असतं? आवर्तन 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 आवर्तन. मग निवृत्तात्मा कधी होतो? त्याचा प्रवेश संपल्यानंतर विंगेत नाही काय येतो? मग विंगेत आल्यावर राजा असला तरी वडापाव खातो. आवर्तनातनं बाहेर आलाय तो. पण आवर्तनात असताना कोण फिरतोय तेवढं त्याला कळलेलं आहे. राजा म्हणून फिरतोय. राजा राजा. राजा वैतागला, राजा मारला गेला, राजाचा विश्वासघात झाला, राजा राजा. तो निवृत्त आत्मा बघतोय, हा बघ राजा कसा फिरतोय. कारण त्या निवृत्त आत्म्याची ओळख विंगेत आल्यावर चालतं. कोणतरी विचारत होतं ध्यान ध्यान, म्हटलं नाही मला माहिती. पण नट ज्याला भूमिका करून विंगेत जातो ते ध्यान. मग विष्णू सहस्त्रनाम ध्यान कशाला? अरे तो सांगतोय तुला तू कोण आहेस मेन. मुळात आत्ता फ्रस्ट्रेटेड माणूस जरी असलास तरी तू मुळात साक्षी आहेस बाबा. मग जाता विंगेत एकदा. मग अशी विंग नट विंग विंग असं सुरू झालं. मग एक दिवस ती जमून जातं समृत. मग सहज शक्य होतं. अरे फारसं मनावर घेऊ नको राजाचं संप्रमर्दना. फारसं मनावर घेऊ नको म्हणजे इनसेन्सिटिव्ह नको. बट डोंट बी सेन्सिटिव्ह वेर यू शुड नॉट बी. हा, चला आता म्हणू असं बघा आता एकदा. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दन. अहत संवर्तको वह्निरनिलोधरणीधरः. म्हणायचं का परत असं श्वास धरून? आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः. अहत संवर्तको वह्निरनिलोधरणीधरः.
विकास. मग इथे आपण आता थांबू. 10 वाजले इंडिया टाइम, 2200 आवर्स. थांबू. काही